पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक. सिंधू जल करार स्थगितीचा निर्णय अंमलात आणण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये आर्मी रुग्णालयात जाऊन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. संपूर्ण देश दहशतवादाविरोधी कारवाईमध्ये सरकारसोबत जखमींची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींचं वक्तव्य. तर पहलगाममध्ये सध्या भयावह परिस्थिती, इथल्या रहिवाशांनीही पर्यटकांना साथ दिली. राहुल गांधींची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत आदेश जारी. 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास आणि उपचारासाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचा आदेश. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 332 पर्यटकांना घेऊन 5वं विमान मुंबईत. मंत्री आशिष शेलारही मुंबई विमानतळावर उपस्थित होते. भंडारा आणि गोंदियातील 2 कुटुंबीय श्रीनगरमध्ये अडकलेले. घटनेचा थरार ऐकताच मनात धडकी. मात्र काश्मीरी लोकांनी दिलेलं प्रेम आयुष्यात न विसरणारं. डॉक्टर कापगते आणि बोरकरांनी सांगितली हकीकत. पहलगाममधील महिला पर्यटकांच्या व्हिडिओवर संताप व्यक्त. आम्ही काश्मीरमध्ये असून एन्जॉय करतोय. पहलगाममध्ये थोडीशी गडबड झाली, पण इतना तो चलता है, अशा आशयाचा व्हिडिओ. पहलगाममधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. केरळ आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक जम्मू काश्मीरमध्येच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये रॅली. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आदिल गुरीचं घर जमीनदोस्त. घर स्फोटानं उडवून देत केली कारवाई. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण. पाकिस्तानी सेनेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती. भारताच्या आक्रमक पावित्र्यानं पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांना धडकी. जम्मू काश्मीरमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध शहरांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची नियुक्ती. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज. राजस्थानच्या थर वाळवंटात भारतीय सैन्याचा जोरदार युद्ध सराव. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून पाकिस्तानचा प्रवास न करण्याच्या रशियाच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्याचा कट मीरपूर आणि रावळकोटमध्ये आखण्यात आला असल्याची शक्यता. सैफुल्ला कसूरीच्या आदेशावरून लष्कर हिजबुल्लाचे 5 प्रमुख कमांडर संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कमांडर्सची चौकशी आता सुरू आहे. ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर आणि नेदरलँडचे पंतप्रधान स्टोफ यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध. तसंच दुःखाच्या वेळी यूके भारतीय जनतेसोबत असल्याचं दिलं आश्वासन. दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, उदित राज यांच्यासह अनेक नेते मार्चमध्ये सहभागी. आताच्या दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शरद पवारांचा थेट सवाल. यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले तेव्हा धर्माची चर्चा नव्हती झाली. पवारांचं वक्तव्य. सुरक्षेतील कमतरता दूर करण्यासाठी सरकारसोबत. शरद पवारांचं वक्तव्य. मात्र कोणताही निष्कर्ष काढताना सावधानता बाळगण्याच्याही पवारांच्या सूचना. ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडलेत त्यांनी काय सांगितलं हे शरद पवारांनी आधी ऐकावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही. पहलगाम हल्ल्यावरून अजित पवारांचं भाष्य. तर सरकारचे 3 शिफ्टमध्ये 24 तास काम सुरू. अजितदादांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल. मंत्री जयकुमार गोरेंनी डागली पाकिस्तानवर तोफ. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत समुद्र किनाऱ्यावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार. पहलगाम हल्ल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस ॲक्शन मोडवर. परदेशी नागरिकांच्या माहिती संकलनाचं काम सुरू. कोल्हापूर परिक्षेत्रातील महत्त्वाची मंदिरं आणि पर्यटन स्थळांवर विशेष सतर्कता बाळगली जाईल.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्टवर, मंदिरातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरण्याची सक्ती। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात मुस्लिम बांधव रस्त्यावर, जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत मुंबऱ्यात आंदोलन, हातात तिरंगा घेऊन हिंदुस्थान जिंदाबादच्या आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा। ठाण्यात दहशतवादी हल्ल्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक, सार्वजनिक सुलभ शौचालयात लावले पाकिस्तानचे झेंडे। भाईंदर पश्चिमेच्या जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांकडून काळी पट्टी बांधून नमाज अदा, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। पाकिस्तान विरोधात मुस्लिम समाजाचा आक्रोश, कर्जतमध्ये पाकिस्तानी झेंडा फाडून तिरंगा फडकवत पहलगाम हल्ल्याचा केला निषेध। बीडमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध, शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत हिंदू बांधवांचा मोर्चा, पाकिस्तानचा झेंडा जाळून केली घोषणाबाजी। उत्तर प्रदेशातील मराठी सोनारांकडून कडकडीत बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय। जळगावमध्ये 405 पाकिस्तानी नागरिक, हे सर्व सिंधी समाजाचे असून टुरिस्ट व्हिसावर आल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली। अजित पवारांकडून जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, हैदराबादच्या शास्त्रीपुरममधील मशिदीत काळ्या पट्ट्या बांधत केला घटनेचा निषेध। पहलगाम हल्ल्याविरोधात डोंबिवलीत अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली, बैलांवर मन हेलावणाऱ्या घटनेचं चित्र रेखाटत केला भ्याड हल्ल्याचा निषेध, पाकिस्तान विरोधातही घोषणा दिल्या। 26 आणि 27 एप्रिलला एअर इंडियाकडून 2 अतिरिक्त विमानं, श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी विमानसेवा। श्रीनगरमध्ये अडकलेले अहिल्यानगर आणि धुळ्यातील तृतीयपंथी घरी सुखरूप पोहोचले। मंत्री गिरीश महाजनांनी त्यांच्या परतीसाठी व्यवस्था केली होती। पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ वसई विरारमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च, मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते मार्चमध्ये सहभागी। डोंबिवलीतील मयत हेमंत जोशींच्या कुटुंबियांची मंत्री गणेश नाईकांनी सांत्वनपर भेट घेतली। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीत सकल हिंदू समाजाचं आंदोलन, पाकिस्तानी झेंडा आणि पुतळ्याचं केलं दहन। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाकडून मशाल मोर्चा, पाकिस्तान विरोधात घोषणा देत तरुणांनी व्यक्त केला रोष। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं मोबाईल टॉर्च लावत आंदोलन, हाताला काळ्या फिती बांधत आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत घटनेचा निषेध केला। पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळेच्या कुटुंबियांकडून एनआयएने घेतली माहिती, संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला। पहलगाममध्ये पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मीरी युवक सय्यदच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांची मदत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी शिंदेंनी संवाद साधला। अजित पवार यांनी कौस्तुभ गणबोटे यांच्या परिवाराची भेट घेतली, गणबोटे कुटुंबाला सावरण्याचं आवाहन केलं। काश्मीरवरून परतताच मंत्री गिरीश महाजन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल, ऊन लागल्याने महाजन रुग्णालयात उपचार घेत आहेत। पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदची हाक, तर सकाळी निषेध मोर्चाचं आयोजन। दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। पहलगाममधील हल्ल्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया, दहशतवादाला रंग नाही असे म्हणणारे कुठल्या बिळात बसलेत, राणेंचा घणाघात। शिर्डीमध्ये गाव वस्ती अभियानाअंतर्गत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती। आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रति महापालिका सभागृह, मुंबईतील समस्यांवर चर्चा करण्यात येईल।
नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बेस्टनं अत्याधुनिक बसेस आणि सोयी सुविधा पुरवाव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दुसरं पुस्तक काढण्यासाठी सांगणार, मी पुन्हा येईन असं काढा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी फडणवीसांनी दिल्लीत जावं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बावनकुळेंना संधी मिळावी अशी भावना व्यक्त केली आहे। शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यायला हवं, राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। दोघे एकत्र आल्यास सगळ्यांचाच फायदा, आत्रामांचं विधान। बहुचर्चित फुले चित्रपट प्रदर्शित झालाय, ओबीसी संघटनांनी आकर्षक मिरवणूक काढत चित्रपट पाहिला। गडचिरोलीत मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी योजनांसंदर्भात आढावा घेण्यात आला। आदिवासी योजनांच्या अखर्चित निधीवर मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेतला। बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर झाली आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। बीड जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी सुनील नागरगोजे बडतर्फ, कारण न देता अनेक दिवस गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर ही कारवाई। हर्डेमधील दगडफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे यांची उडी, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात सभा घेऊन योगेश कदम यांना मंत्री नितेश राणे यांचा थेट इशारा। नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे दापोलीमध्ये भाजप शिवसेनामधील वादाला नवी फोडणी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सीआयडीवर कोर्टाचे ताशेरे, कोर्टाच्या आदेशानंतर सीआयडी तपासाचे कागदपत्र एसआयटीला देण्यास तयार। परभणीचे तापमान पुन्हा एकदा 43 अंशांच्या पार गेलंय, उकाड्यामुळे परभणीकर हैराण झालेत। ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिल पर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहील। रस्त्याच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आल्यानं महामार्ग बंद राहणार। वाशिमच्या पिंपळगाव इजारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली। 20 क्विंटल सोयाबीन आणि 6 क्विंटल तूर जळाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सोलापूरच्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, प्रांत अधिकाऱ्यांसमोर घातलं सामूहिक लोटांगण। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न, सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खंडणी प्रकरणातून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर निर्दोष, विशेष मकोका कोर्टातून इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल बंद करण्याविरोधात स्थानिक आक्रमक घोषणाबाजी करत बॅरिकेडिंग लावण्याचं काम बंद पाडलं। MMRDA कडून एल्फिन्स्टन ब्रिज तोडण्यावर अधिकारी ठाम, स्थानिकांची रस्त्यावर बसून या तोडक कारवाई विरोधात निदर्शनं। 2 गटात तेढ निर्माण करण्याच्या हेतून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडीचे मुंबई आणि गुजरातमधील 7 ठिकाणी छापे, 1 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली। कुडाळमध्ये चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदेंसोबत भोजनाचा देखील आस्वाद घेतला। लोकसभेत चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी, अतिरिक्त 2 हेलिपॅड्स आणि 8 वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शेती महामंडळाच्या 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरं देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। कुणाल कामराला कोर्टाकडून जरी दिलासा मिळाला असला तरी शिवसैनिक जाब विचारणारच, शिवसेनेच्या मुर्जी पटेल यांचं वक्तव्य। साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव चारचाकीची 9 ते 10 वाहनांना धडक, अपघातात 3 महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले। मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला, अपघातात 10 ते 12 जण गंभीर जखमी,
तर एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड येथे घराचा पाया खोदताना इतिहासकालीन नाण्यांचा खजिना सापडलाय. 10 ते 15 किलोची नाणी असल्याची माहिती आहे. नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर लिहिला असल्याची माहिती आहे. अकोल्यातील एका 8वीत शिकत असलेल्या मुलीची आत्महत्या. अवंती भास्कर शेळके असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम, 50 लाख पकडून 50,000 दाखवतात. आमदार संजय गायकवाड यांचं पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान. पोलिसांनी ठरवलं तर सगळं सुतासारखं सरळ होईल, गायकवाड यांचं वक्तव्य. निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा घ्या. आमदार संजय गायकवाड यांचा दहशतवादी हल्ल्यावर भाष्य. वसईच्या मधुबन परिसरात मोकळ्या भूखंडावरील गवत आणि कचऱ्याला आग लागली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. सातारा जिल्ह्यात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत मराठा उद्योजकांच्या लाभार्थीचा 10,000चा टप्पा पूर्ण. 960 कोटी रुपयांचं कर्ज वाटप आणि 43 कोटींचा व्याज परतावा दिल्याची नरेंद्र पाटलांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.